हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे काहीतरी स्पेशल, म्हणजे इव्हिनिंगचं माझं जे डेलीचं रुटीन असतं ना त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे. तर स्किप न करता सर्वांनी बघा व्हिडिओ, आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा, हा पहिला टास्क माझा इव्हिनिंगच्या रुटीनमधला. तर इथे बघा, याला घेऊनच मला सगळं काही करावं लागतं, कारण तो थांबतच नाही कुठे. तर मग माझा मोठा मुलगा आहे ना, त्याला मी सवयच अशी लावली आहे की इव्हिनिंगची दिवाबत्ती तोच करतो. म्हणजे संध्याकाळची जी आपण दिवाबत्ती करतो ना, ते मी त्यालाच करायला सांगते, का जेणेकरून त्यांना पण काही रूढी परंपरा वगैरे ते कळलं पाहिजे. आणि तो बघा, तो पण एकदम अगदी मन लावून करतो सगळ्या गोष्टी. म्हणजे त्याला जे काही मी त्याला घरातले भांडे वगैरे घासून ठेवलेले असतात ना, ते मांडणीवर लावायला लावते. सगळं असं त्याला थोडं थोडं थोडं, मुलगी असं मुलगा असं दोघांना पण आलंच पाहिजे ना. तर बघा, आणि हा छोटू माझा खेळत असतो कायम. घरात एवढा पसारा करतो ना, बापरे बाप. तुम्हाला सगळीकडे गाड्याच दिसत असतील. म्हणत असाल तुम्ही की काय याच्या घरात. तर बघा, आता इथे शुभंकरोती म्हणणार आहे, तर मी थोडासा आवाज माझा स्किप करते. थोडंसंच घेतलं, जास्त काही नाही घेतलं. आणि मग मला एक बटाट्याची रस्सा भाजी बनवायची होती. त्याच्यासाठी इथे मी बटाटे, कांदा आणि टोमॅटो कट केले होते. तर मी असं कट करून काही घेतलं होतं. तर मग मी आता कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्याच्यात कांदा परतून घेणार. कांदा परतते तोपर्यंत आपण गप्पा मारूया थोड्याशा. तुम्हाला असे माझे व्हिडिओ बघायला आवडतील का, नक्की सांगा कमेंटमध्ये. जर बघायला आवडत असतील तर मी नक्की शूट करायचा प्रयत्न करेन, आणि वेगवेगळी रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न नक्की करेल मी. तर याच्यात आता मी टाकणार आहे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती. ते टाकून घेतल्यानंतर तुम्ही पण बटाट्याची भाजी, रस्सा भाजी कशी बनवता ते पण मला नक्की सांगा. जर अशाच पद्धतीने बनवत असाल तर तरी पण सांगा. हे बघा, आता हे असं बऱ्यापैकी परतत आलेलं आहे. तर याच्यात आता मी टोमॅटो टाकून घेणार आहे. टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो मऊ होण्यासाठी मी याच्यात थोडंसं मीठ टाकते, जेणेकरून टोमॅटो म्हणजे असे मऊ होत नाही ना. तर मी थोडंसं मीठ टाकते, म्हणजे जेवढं भाजीला लागणार तेवढं हे याच्यातच टाकते. वरतून मग मी सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत. आपला घरगुती काळा मसाला, लाल मसाला हे टाकून घेतलेला आहे, लाल मिरची, काळा मसाला वगैरे. आणि थोडीशी धनेपूड पण टाकलेली होती सुरुवातीलाच. हळद टाकली थोडीशी. आणि मग आता हे सगळं मिक्स करून घेणार. आणि नंतर याच्यात जे पोटॅटो आपण घेतले, आता मीठ राहिलं ना, मीठ लास्टला पोटॅटो. मग हे आता थोडंसं टोमॅटो म्हणजे हे झाले ना, मग त्याच्यात बटाटा टाकलेला आहे मी. बघू शकता, आता इथे बटाटा टाकणार आहे मी. आता याला परतून घेते आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत असंच ठेवते. हे बघा, हे असं काही तेल सुटलेलं आहे याला. तर एक साईडला मी ना पातेल्यामध्ये पाणी पण गरम करायला ठेवलेलं होतं याच्यात टाकण्यासाठी, जेणेकरून म्हणजे तरी वगैरे छान येते ना गरम पाणी टाकल्यानंतर. तर इथे बघा, मी पाणी टाकून घेतलेली अशी काही भाजी झालेली आहे. थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. जर नंतर शिजल्यानंतर पाणी ॲड करते मी अजून. आणि दोघंच जणच होतो आम्ही खाण्यासाठी, त्याच्यामुळं थोडीशीच भाजी बनवली होती, जास्त काही बनवली नव्हती. थोडंसं कूट पण टाकलेलं आहे मी ह्याच्यात. शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरी चालतो, पण मी टाकलेला आहे. तर इथे मी आता कणिक लावून घेते चपात्या करण्यासाठी. हे असतं माझं डेलीचं इव्हिनिंग रुटीन. म्हणजे याच्यामध्ये मी चहा वगैरे पण बनवला, पण ते काही शूट घेतलंच नाही. शूट घ्यायचं राहून गेलेलं आहे त्याचं. तर इथे मी माझ्या मोठ्या मुलासोबत बोलत होते. ते आलेलं आहे इथे. तो साईडला थांबलेला होता ना, त्याच्याशी गप्पा मारत मारत चाललेले होते आपले कामं. तुमचं कसं असतं डेली रुटीन? हेच असतं की काही वेगळं असतं अजून? म्हणजे अजून भरपूर काही असतं, अभ्यास घेणं वगैरे मुलांचा. ते सगळं याच्यातच आलं, पण एवढं सगळं शूट नाही घेऊ शकत ना. तर जे काही आलं तेवढं घेतलेलं आहे मी. इथे माझी कणिक पण होत आलेली आहे.
तो म्हणत होता, मम्मा आज कसं काय अचानक शूट करते, तर त्याच्याकडं बघून मी हसत होती. म्हटलं आलं मनात थोडंसं घ्यावं म्हणून घेते म्हटलं. त्याला सांगितलं थोडंसं स्किप कर, त्याने स्किप करतोय. तर इथे बघा मी चपाती लाटून पण घेतलेली आहे, एक भाजत पण आहे. तर अशा प्रकारे आता मी सगळ्या चपात्या वगैरे बनवून घेणार आणि मग क्लिनिंग वगैरे होणार माझी. इथे भाजी पण आपली होत आलेली आहे आणि चपात्या पण मोस्टली होत आलेल्या आहेत. बघू शकता अंधार पण झालेला आहे बाहेर. काहीतरी 7, 7:15चा टायमिंग होता, कारण आम्ही लवकरच जेवण पण करतो ना, 8 वाजता जेवण करतो आम्ही, त्यामुळे लवकरच ही बघा भाजी पण झालेली आहे. माझं किचन पण क्लीन करून झालेलं आहे बऱ्यापैकी. बघा हे असं किचन पण क्लीन झालेलं आहे माझं. आणि आता माझा सगळ्यात मोठा टास्क माझ्यासाठी जो आहे तो म्हणजे भांडे. मला कितीही आणि कोणतेही कामं द्या, फक्त भांडे नको आहे मला. तरी पण आता हे कोण करणार, शेवटी आपल्याशिवाय दुसरं कोणी आहे का. तर मग ते पण क्लीन केलेले आहेत मी. इथे हे बघा असं काही झालेलं आहे बेसिन, आणि इथे भांडे ठेवलेले आहेत. आता हे माझ्याकडं नसतं, लावण्याचं काम असतं मुलाकडे, तर तो मांडणीला लावून घेणार. तर कसा वाटला व्हिडिओ बघा. बाय बाय. तर कसा वाटला सर्वांना माझा आजचा इव्हनिंग रुटीनचा व्हिडिओ. असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका अजिबात. चला सर्वांना बाय बाय, टेक केअर.